कौटुंबिक वादातून आपल्या 1 वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन घर सोडून निघालेली एक महिला पुणे रेल्वे स्थानकावरती येते. राहायची कुठलीही सोय नसल्यामुळे तिथेच रात्र काढण्याचा निर्णय घेते. मात्र पुढच्या काही तासांमध्ये तिच्या कुशीत झोपलेली तिची चिमुकली ही तिच्या जवळ नसते, ती गायब झालेली असते, बेपत्ता असते. त्यामुळे ही महिला जीवाच्या आकांतानं आक्रोश करत रडत ओरडत बंड गार्डन पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचते आणि इथूनच सुरू होतो तो या 1 वर्षांच्या लीलाला शोधण्यासाठीचा संपूर्ण थरारक प्रवास. पोलिसांचं कौतुक करावं लागेल की अवघ्या 16 तासांमध्ये त्यांनी या चिमुकलीला शोधून तिच्या आईच्या स्वाधीन केलेलं आहे. मात्र नेमकं प्रकरण काय आहे हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 1 वर्षांच्या लीलाच्या अपहरणाचा किंवा चोरीचाच आपण म्हणूयात हा सगळा थरार अर्थातच पुणे रेल्वे स्थानकावरती घडलेलं असं होतं की लीलाची आई अर्थात शिवानी भोसले ही 21 वर्षीय महिला मूळची शिरूर तालुक्यातली राहणारी आहे आणि तिथे तिच्या पतीबरोबर कौटुंबिक कारणातून वाद झालेले होते आणि त्यामुळेच रागाच्या भरात ती तिच्या मुलीला घेऊन घर सोडून घरातून बाहेर पडली. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस ती पुणे रेल्वे स्थानकावरती पोहोचली. तिथून तिला कुठेतरी जायचं होतं, मात्र कुठे जायचं हे ठरत नव्हतं. राहण्याची कुठलीही व्यवस्था होत नव्हती. त्यामुळे तिने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकावरतीच ती एका कार्यालयाच्या जवळ जाऊन, जिथे तिकीट बुकिंगचे वगैरे कार्यालय असतात, तिथे जाऊन तिनं थांबण्याचा निर्णय घेतला. ती तिथे तिच्या मुलीसोबत झोपली. मात्र मध्यरात्री असं घडलं की तिच्या कुशीतून तिच्या या मुलीला घेऊन कुणीतरी पसार झालं. काही वेळानंतर तिला जाग आली आणि आपल्यासोबत आपली मुलगी नाहीये हे कळल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर तिने मुलीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अर्थात ती कुठेही सापडत नव्हती. त्यामुळे मग अतिशय आक्रोश करत रडत रडत तिने थेट बंड गार्डन पोलीस ठाणं गाठलं. तिथे गेल्याच्या नंतर रितसर बेपत्ता झाल्याची मुलगी ही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली गेली. अपहरण झालं असण्याची शक्यता होती आणि अर्थातच रात्री 10च्या सुमारास ही तक्रार दाखल झाल्यानंतर रात्री 10 ते सकाळी 10 म्हणजे ही जी घटना आहे ती 30-31 मेची घटना आहे. संपूर्ण 10 ते 10 म्हणजे सकाळच्या 10 पर्यंत पूर्ण 12 तास पोलीस बसून केवळ आणि केवळ सीसीटीव्ही फुटेजेस चाळत होते. ही मुलगी कुठल्या कॅमेऱ्यात कॅप्चर झालीये का, कुणी तिला कशा पद्धतीनं गायब केलेलं आहे, कोण तिला घेऊन गेलं हे शोधण्याचा प्रयत्न चालू होता. 12 तास 70 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं अनेक तासांचं सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते चेक करण्यात आलं आणि त्यामध्ये 3 संशयास्पद व्यक्ती आढळून आल्या. आता संशयास्पद यासाठी कारण यातल्या जी महिला होती म्हणजे 2 पुरुष आणि 1 महिला, या एका महिलेच्या हातामध्ये हीच 1 वर्षांची चिमुकली होती आणि ही महिला अतिशय शांततेत तिला घेऊन निघालेली होती. त्यानंतर ती इकडून तिकडून प्लॅटफॉर्म वरती फिरत सुद्धा होती. त्यानंतर 4 नंबर प्लॅटफॉर्म वरती आलेल्या पनवेल नांदेड एक्सप्रेसनं ही जी 3 लोक होते आणि त्याचबरोबर ही चिमुकली, हे चौघेही जण या ट्रेनमध्ये चढतात आणि तिथून पसार होतात. हे सगळं काही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं होतं. अर्थात पोलिसांकडे खूप मोठा पुरावा होता. या 3ही आरोपींचे चेहरे त्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले होते. त्यामुळे पुढे लगेचच इन्फॉर्मेशन पास करण्यात आली आणि ताबडतोब हे जिथे कुठे दिसतील तिथल्या तिथे त्यांना थांबवण्यात यावं किंवा ही एक्सप्रेस ज्या मार्गाने जाते तिथले मोठ्या प्रमाणात जे स्थानक आहेत, जे स्टेशन्स आहेत, त्या ठिकाणी सुद्धा हाय अलर्ट दिला गेला. पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या आणि वेगवेगळ्या स्थानकांच्या दिशेनं वेगवेगळ्या टीम्स पोहोचवण्यात आल्या. त्यानंतर असं घडलं की ही जी महिला जिनं हे बाळ चोरलेलं होतं किंवा अपहरण केलेलं होतं, ती दौंडच्या रेल्वे स्थानकाच्या जवळपास असल्याची माहिती समजली. त्यानंतर अर्थातच पुणे पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं. त्यांनी सापळा रचला आणि सापळा रचून 3 आरोपींना अटक सुद्धा केली. आता यामध्ये राधा आदिवासी नावाची एक महिला आहे, त्याचबरोबर लकी आदिवासी नावाचा एक पुरुष आहे आणि त्यांच्यासोबत आणखी एक महिला. अशा पद्धतीने हे 3-4 जण जे आहेत त्यांनी मिळून हे सगळं अपहरण केल्याची माहिती समोर आली. त्या तिघांना सुद्धा ताब्यात घेतलं गेलं. पोलिसांनी अटक सुद्धा केली आणि त्यानंतर ही मुलगी सुद्धा सुखरूप सापडली. 16 तासांचा हा संपूर्ण थरार होता. शेकडो पोलीस या चिमुकलीच्या शोधासाठी लागलेले होते. शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे चाळलेले होते आणि त्या सगळ्याच्या नंतर अवघ्या 16 तासांमध्ये या चिमुकलीला शोधण्यामध्ये पोलिसांना यश आलं. सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन तिला करण्यात आलं आणि त्यानंतर या आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे आणि स्वतःला मूल होत नसल्यामुळे त्यांनी हे बाळ चोरल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यामुळे अशा पद्धतीनं पुणे रेल्वे स्थानक असेल किंवा कोणत्याही रेल्वे स्थानकांवरून लहान मुलं अपहरण करायचे किंवा चोरी करायची, ती कुठेतरी नेऊन विकायची किंवा स्वतःकडे ठेवायची किंवा एखाद्या गैरकृत्यासाठी या लहान मुलांचा वापर करायचा,
अशी प्रकरणं गेल्या अनेक वर्षांपासून घडतात. तरी सुद्धा इतकी सगळी प्रकरणं घडून गेल्याच्या नंतर सुद्धा जे पालक आहेत किंवा जी मोठी माणसं आहेत, जी सोबत लहान मुलांना घेऊन स्थानकावरती आलेली असतात, त्यांच्याकडून अशा पद्धतीनं दुर्लक्ष होण्याच्या घटना या सातत्यानं घडतात. घटना घडल्याच्या नंतर गुन्हे दाखल होतात, मग त्याच्यावरती तपास होतो. त्यापेक्षा घटना घडण्यापूर्वीच प्रिकॉशन घेतलेलं कधीही चांगलं. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरती शक्यतो रात्रीचं त्या ठिकाणी थांबणं किंवा तिथे झोपणं हे टाळावं. जर तुमच्या सोबत मौल्यवान वस्तू असतील किंवा लहान मुलं असतील, हे वारंवार खरं तर आवाहन केलं जातंय. मात्र फार काही याकडे लक्ष देताना प्रवासी दिसून येत नाहीत आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडताना दिसतात. त्यामुळे आरोपींवरती वचक घालण्यासाठी पोलीस प्रशासन आहेच आहे. मात्र प्रवाशांनी सुद्धा स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची आणि त्याचबरोबर लहान मुलांची, वृद्धांची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. हे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा निदर्शनास आलंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.